उरण तालुक्यात अपघातांच्या घटनांचं सत्र सुरूच आहे। ऐन सणासुदीच्या काळात जड वाहनांमुळे होणाऱ्या या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास उरण शहरातील 4 फाटा ते करंजा दरम्यान असलेल्या द्रोणागिरी हॉटेल समोरील रोडवर भीषण अपघाताची घटना घडली। 4 फाटा ते करंजा दिशेने जाणारा डंपर क्रमांक MH46F7056 जात असताना स्कूटी क्रमांक MH46T 7433 वर रितू संजीव कोळी ही 24 वर्षीय तरुणी समांतर दिशेला जात होती। त्याचवेळी रितूचा तोल जाऊन ती रस्त्यात पडली आणि थेट डंपरच्या मागच्या चाकाच्या खाली आली। उरण तालुक्यातील नवीन शेवा गावातील रहिवासी रमेश शंकरराव चव्हाण हा चालक हा डंपर चालवत होता। या अपघातात रितू गंभीर जखमी झाली होती। तिला तात्काळ गाडे हॉस्पिटल द्रोणागिरी येथे दाखल करण्यात आलं, परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचाराकरता जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे पाठवलं। या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार चालू असताना दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांमार्फत सांगण्यात आलं। ऐन सणासुदीच्या काळात रितूच्या मृत्यूनं कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेबाबत उरण पोलीस ठाण्यात डंपर चालक रमेश चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच डंपर चालक आणि डंपर ताब्यात घेण्यात आले असून कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचं पोलिसांमार्फत सांगण्यात आलं। अशा जीवघेण्या घटना उरण तालुक्यात वारंवार घडत असल्याने प्रशासनानं उरणमध्ये होणारी वाहतूक कोंडी, भरवस्तीत अवजड वाहनांची वर्दळ, सणासुदीच्या काळात वाढणारी गर्दी या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी नागरिक करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।